तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं परत स्वागत आहे। आणि आज आम्ही नवीन सॉन्ग शूट करायला जाणार आहे। लोकेशन शायद इकडे आपला गायमुख साईडला आहे। गायमुख आणि बावनथडी डॅम इकडे आहे। तर आम्ही जाणार आहे आज शूट करायला। आणि शिवानी वगैरे निघाले आहेत घरून आणि लक्ष्मण पण घरून निघालेला आहे। आता येत आहेत परत इकडे भवनामध्ये। तर तुम्हाला दाखवणारच आहे आता समोर चालून की कसं शूट होते कसं नाही। तर तुम्हाला माहितीच आहे, नाही माहिती असणार तर माहीत करून घ्यायला लागतं। ठीक आहे मित्रांनो, मिळूया नंतर। मित्रांनो, हे आमचे आकाश भाऊ चाटीवाले। तर आमचं लोकेशन चेंज झालेलं आहे। लोकेशन आहे आमच्या कांदरीमध्ये गव्हाणगोटा आहे, तिथं शूट आहे। तर आता आम्ही निघत आहे, गाडी घ्यायसाठी आलेली आहे आपल्याला। तर गाडीवर जाऊया। तर आकाश नाही येत आहे कारण की आकाशला खूप सारे काम आहेत। तर मिळूया नंतर मित्रांनो। त्याच्याने आपल्याला आज काही जाणं जमत नाही। आम्ही आज काही येणार नाही। हे खाली पिली राहतात पण हे झाले बिना कामाचे माणसं आहेत। हे उभार याच्यामध्ये तोंडामध्ये खूप सारे शब्द येतात पण हे खूप बोलू नाही शकत आपल्या समोर। तर हे आपले सुजित भाऊ आणि हे आपले मागच्या गाण्यामध्ये आपले हे मालक होते शेतीचे। नमस्कार, काय म्हणता मित्रांनो? आम्ही एवढंच म्हणत आहोत, आमची आंघोळ व्हायची आहे तर लवकर चला, तुम्ही गाडीत बसा। ओके, हे आमचे इलेक्ट्रिशियन बिना कामाचे इलेक्ट्रिशियन आहेत ते। मी झाली रेडी। तर मित्रांनो, आम्ही आता निघून राहिलेले आहो आणि मी झालेली आहे रेडी, कम्प्लीट रेडी व्हायची आहे। मेकअप व्हायचा आहे माझा, ते मी गाडीत करणार आहे। गाडी चालवता का? गाडी मी चालवत नाही ना। नाही, चालू असताना गाडी चालू असताना मेकअप गाडीत करणार आहे। ओके। आम्ही गाडी चालवणार। तर आमचे भाऊ, लहान भाऊ, हे आमचे लहान भाऊ गाडी चालवणार, जे शेतीचे मालक होते मागच्या व्लॉग मध्ये। आता हे काय आहे तुम्ही? आता आम्ही आहोत दादा, काय आम्ही जाऊ द्या आता। सध्या शब्द नाही आहे, शब्द आपण बघून घेऊ कुठं ना कुठं भेटल तर हे आपले आता मागच्या वेळेसचे इलेक्ट्रिशियन आहेत। तर हे आज चायवाले बनले आहेत, तर यांना आपण चायवाला बनवू यावेळेस। व्हाट्सअप एवरीवन, हम पहुंच चुके हैं नई लोकेशन पे और लोकेशन का नाम है जगदीशजीच्या वांद्या। जगदीशजीच्या वांद्यावर आपण पोहोचलेले आहोत। तुम्ही बघू शकता इथून रोड आहे, इथूनच जस्ट रोड आहे आणि मी इथेच गाडी लावलेलो आहोत। तरी पण आपल्याला ह्या गाण्याच्या शूटला आता स्टार्ट करायचं आहे आणि स्टार्ट जेव्हा आपण करू तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे। इथे वेळ म्हणजे अशी का आम्ही घरूनच यायला वेळ केलेला आहोत। तर वेळेचा वेळ सब झालाय। तर ह्या जगदीशजीच्या बांध्या आणि लहानपणीच्या ह्या बांध्यांसोबत माझ्या लहानपणीचा म्हणजे एक होता का लहानपणी मी माझ्या ह्या इकडेच आहेत, माझ्या बांध्या ह्या इकडेच आहेत आणि रिअलवाल्या बांध्या आहेत। तसा खोटं नाही बोलत आहो, मी रिअलवाल्या बांध्या आहेत। तर मी काय, माझे पप्पा आणि मी कधी कधी यांना असे भेटायला वगैरे येत होतो आम्ही लहानपणी, किंवा चहा वगैरे होत होता। तर आता जगदीशजी तर नाही आहेत, केअरटेकर आहेत त्यांचे। तर आम्ही आता तिथे जाऊन आणि शूट करून, शूट बहुत जोराचा चालणार आहे आज। बिलकुल आपले लक्ष्मण सर तयारीला लागलेले आहेत आणि तिकडे स्पीकरमॅन पण रेडी आहेत। मी पण रेडी। लाइन इन स्टार्ट हो गया है, तो चलिए शुरू करते हैं। हम क्यों सबको
यांचा मोबाईल खराब झालेला आहे. त्याचप्रमाणे आपले रोहित दादा यांनी आत्ता एक गाडी आणून लावलेली आहे. दुसरी पण गाडी येत आहे आणि शूट खूप जोराने चालू आहे आणि नेचर बघू शकता किती छान आहे. कोणी चिराव डायरेक्टरच्या समोर डीओपी पण नाही चालत. रेडी 1 2 3 स्टार्ट. म्युझिक झालेला आहे आणि समोरचा मोकळा झालेला आहे आणि बाकीचं समोरचं सूट आम्ही कांद्रीची या ठिकाणी काय कोणता गव्हाणगोटा हा लोकेशन आहे. त्या लोकेशनवर आम्ही जात आहोत. सांगा तुम्ही काहीतरी नवीन. जेवण झाला का? आता आम्ही गव्हाणगोट्यावर जात आहोत, जे की अगदी माझ्या गावाजवळच आहे. तेवढं खास नाही पण आहे शूट करण्यासारखं. घरच्या लोकांना कोणतीही वस्तू ही खास वाटत नाही, परंतु बाहेरच्यांना खूप चांगलं वाटते. कारण की मी एकदा त्या ठिकाणी गेलेलो आणि मला तो लोकेशन खूप जास्त आवडलं. कारण की त्या ठिकाणी मी दाखवणार. जंगल आहे, तळा आहे, तळ्याची पार आहे आणि असं ग्राउंड पण आहे, खुलं वातावरण पण आहे आणि खरंच असं रम्य वातावरण त्या ठिकाणी आम्हाला वाटतो. परंतु इथलं जवळच्या लोकांना काय म्हणते किंमत नसते म्हणून. आणि हे बघू बघू कसं असतं ते बोर होऊन झाले असतात. आणि आम्ही कसे आहेत नवीन व्यक्तींना बघण्यासाठी तो लोकेशन खूपच फार छान आहे. आवडलं मला. छान आहे गाईज लोकेशन. इतकं मला नाही एवढं लोकेशन इतकं खास आहे ना गाईज, काय सांगू. मला तर विचार येते इतकं कसं काय ह्या कांद्री गावाजवळ इतकं कसं का चांगलं लोकेशन बनलेलं आहे. तो यार मला विश्वास नाही होत कसं का एवढंच खास लोकेशन आहे तिथे. बस बस ओव्हर ऍक्टिंग नाही का. इतकाच आहे. आता आपण मिळूया सरळ त्या ठिकाणी. कुठं? त्या ठिकाणी गव्हाणगोट्यावर. ओके. आपले डीओपी खूप थकलेत आणि घाम खूप जोराचे घाम आलेत. पूर्ण पण खिडकी खूप थकले टाईप वाटून राहिले. स्ट्रगल खूप झालं वाटतं आज जास्ती. परंतु बांधीतला सूट घेण्यामध्ये पण जुते निघाले नाही पाहिजे, पाय भरले नाही पाहिजे म्हणून बांधत उतरले नाही. तर ही खूप दुःखाची बाब आम्हाला वाटत आहे. असं कधी वाटलं नसेल तेवढा वाटून राहिला आज. आणि आपले सुजित दादा बोर्डे आजपर्यंत आम्हाला कधीच मदत नाही केली, परंतु या सूटमध्ये खरंच खूप असे मोलाचे मदत करत आहेत. आणि खरंच हे खूप आज खूप चांगले कामं केलं नाही आणि या दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. बघा अजून एक कॅमेरामध्ये काय म्हणते फोटो काढणं सेल्फी काढणं सुरू आहे. एकदम खुल्ले वातावरण मध्ये इथे शेती ठेवलेले आहेत आणि बघू शकता खूप असं रम्य वातावरण या ठिकाणी दिसत आहे. आणि खरंच या ठिकाणचं शूट खूप चांगलं होईल असं आम्हाला वाटत आहे. म्हणून या ठिकाणी गाडी थांबून आम्ही समोरचं शूट एक स्टँडचं अंतर आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर आम्ही आता खालतं उतरत आहोत. चाय पिऊन खूप टाइमपास होत आहे आमचा. तर या ठिकाणी पहिला अंतर आहे आणि अंतराचा आमचे फ्रेंड बरोबर नाही. आणि बघा तुम्ही गाईस पहिला अंतरा त्यांनी अशी काढली संपली. हो हे कम्प्युटर ऑपरेटर आहे, त्यांनी प्रिंट क्लिअर काढायला पाहिजे. रजिस्टरचे झेरॉक्स वाले असेच निघणार आहेत. जे ओरिजिनल आहेत सांगू दादा, जे ओरिजिनल आहेत तेच निघाल. आम्ही खूप झेरॉक्स काढल्या तशा. जे ओरिजिनल आहेत तेच निघेल. किती झेरॉक्स काढलेत तुम्ही? त्या पहिल्या सरस्वती पोटी चालेल ना. मग चाल सरस्वती आईवाले पोटीवाला सरस्वती आई पोटी जनमास जगी आले दीन पीडितांचे ते दुःख नाहीसे झाले. जगण्याला ताई का म्हणते सांगा ताई. नवीन नवीन बिग फॅन ताई बोला ताई. पाऊस येईल नाही.
तर मित्रांनो, प्लेबॅक बघत आहेत ऍक्टर्स आणि डीओपी की कशा पद्धतीने शूट झालेला आहे. आणि खरंच हा शूट खूप मस्त होत आहे, कारण की मागे ग्रीन आणि समोर गुलाबी. मस्त. किसने किया सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. बघू शकता किती सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि व्ह्यू बघू शकता किती मस्त दिसत आहे. आणि या ठिकाणचं नेचर खरंच आपल्या एरियामध्ये असं नेचर कुठं असेलच नाही कदाचित. हो का जी? हो. तर मित्रांनो, हे खाऊन राहिले चना. माझी आजी नाश्ता करून राहिली, चिप्स आणि चना. आणि रोहित चाय पित आहे. रोहित चायवाला. माझा लहान भाऊ व्लॉग बनवता. तर तुम्ही बी या चाय प्यायले. मस्तपैकी चाय पिऊया दोघं. आणि आपला शूट इथं संपलेला आहे. मित्राचा आयफोन आहे आणि खूप मेहनत करून हे घेतलेला आहे. आयफोन म्हणजे असं खूप म्हणजे भारी दिसते बघायला, व्हिडिओ शूट करायला पण. आणि याचे व्हिडिओ क्लिप बहुत खूप सारे असे भारी, म्हणजे एक वेब सिरीज वगैरे शूट करू शकतो आपण याच्यानी. तर आपल्या भावाकडे आहे. तर गाईज, लाईक करा, फॉलो करा आयफोनले. आणि तुम्ही पण घ्या, आम्ही पण घेऊ. पण जास्तीत जास्त लोक हे छपरी लोक घेतात. तर सॉरी त्याबद्दल. प्रो मॅक्स छपरी नाही घेत. नाही, पण आयफोन घेतात. नाही आयफोन घेतात भाई. मैं ईट से ईट बजा दूंगा इस बात पर. आयफोन घेतात भाऊ. छपरी पण प्रो मॅक्स नाही घेऊ शकत. पण आयफोन घेतात. हा, आयफोन घेतात पण छपरी. तर मिळूया नंतर मित्रांनो. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.